आय विल टीच यू द कॉन्सेप्ट ऑफ रेफरन्स व्हेरिएबल. ठीक आहे, तर आमचं तर एकच राहिलं आहे. हां, तर आमचा तर एकच कॉन्सेप्ट राहिला आहे इन ह्याच्यामध्ये कशामध्ये C++मध्ये. ठीक आहे, अँड ॲक्च्युली C++ हा तुमचा सिलेबसचा सर्वात अवघड पार्ट होता. सो थँकफुली वी फिनिश दॅट पार्ट मीन्स इन कम्प्लीट डिटेल where I solved lot of problems and questions. So even if you just read my notes, Aviram and Rohan, that is enough from your exam point of view. ठीक आहे ना अविराम, रोहन? येस, ओके. रोहन चालेल ना? हॅलो. हो सर. हां, ठीक आहे. तर आम्ही जो शेवटचा पार्ट राहिला आहे आता ह्याचा ऑफ द C++, that is a reference variable, that will finish up now. Okay. स्क्रीन शेअर करायला विसरलो. आणि so that day I taught you pointer variables yesterday. Now I will tell you what's reference variable. So reference variable basically you can say that see, in case of a pointer variable, what happens if I write int star p1 आणि ह्याच्यावरती तुम्ही लिहिलंय int m. Now p1 being a pointer variable can store the address of m. Okay, but and also we can indirectly access the RAM memory location of m using p1. पण ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय आहे की p1 जो आहे हा एक वेगळा व्हेरिएबल आहे, बरोबर? म्हणजे p1 इज अ पॉइंटर व्हेरिएबल पॉइंटिंग टू p1. So p1 will have a different RAM memory allocated and m will have a different RAM memory allocated. तर ह्याच्यामध्ये उगीचच RAM memory वेस्ट होत आहे. There is unnecessary wastage of RAM memory. So in the above statement we have assigned the address of the m variable to the pointer variable that is p1, but there will be a separate RAM memory location allocated for the m variable and a separate RAM memory location allocated for the p1 variable. So there is unnecessary wastage of the RAM memory area. Okay. So instead we can use a new concept in C++ called as reference variable ज्याला म्हणतात. ओके, तर रेफरन्स व्हेरिएबल मध्ये काय होतं बघा. समजा मी m डिक्लेअर केला, आता मी p1 ला कसं डिक्लेअर करतोय बघा. इफ यू ऑब्झर्व हिअर, I have not used the and symbol before m. I have instead used the and symbol while declaring p1. म्हणजे हा जो p1 व्हेरिएबल आहे हा आता एक पॉइंटर व्हेरिएबल नाहीये. इट इज अ रेफरन्स व्हेरिएबल. See, if you had used and symbol before m, it would mean address of m. Then in that case p1 would have to be declared as a pointer variable. But इकडे मी काय केलंय, and सिंबल जो आहे तो मी p1 च्या आधी लिहिलाय बरं का. म्हणजे जो p1 आहे तो एक रेफरन्स व्हेरिएबल झाला m ला. सो ऑलवेज कीप दिस पॉइंट इन माइंड.
when you use the and symbol while declaring a variable, then that variable is called as a reference variable. म्हणून इकडे मी P1 ला ॲज अ रेफरन्स व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे टू एम. सो ह्याचा अर्थ काय झाला? P1 रेफर्स टू एम म्हणजे काय? एम ला जी 2 बाईट रॅम मेमरी स्पेस ॲलोकेट झाली होती त्याला आता एक नवीन नाव असाइन झालंय P1 नावाचं. म्हणजे एम पण आहे आणि P1 पण आहे. म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो की P1 and M are the two different variable names now, or the two different names which are assigned by the C++ compiler for the same 2 byte RAM memory location which was initially allocated for the M variable. So ह्याचा अर्थ काय झालं? P1 आणि M जे आहेत ते एकमेकांचे अलायस आहेत. अलायस ते इंग्लिश वर्ड एक आहे अलायस नावाचं, म्हणजे 2 डिफरंट नेम्स फॉर द सेम थिंग. फॉर एक्झाम्पल एक बॉय आहे, कोणी बॉय और गर्ल, आणि दॅट बॉय और गर्ल हॅज अ नेम, हॅज अ प्रॉपर नेम आणि ऑल्सो हॅज अ निक नेम फॉर एक्झाम्पल किंवा पेट नेम. तर जे नाव आहे आणि जे पेट नेम आहे बोथ रेफर टू द सेम पर्सन. तसंच या केसमध्ये पण जे P1 आणि M आहेत आता ते दोन्ही वेगळे वेगळे नावं आहेत पण एकाच रॅम मेमरी लोकेशनला. ठीक आहे, क्लिअर अभिराम, रोहन? Yes. Yes. ओके. आता ह्याचा अर्थ काय? जेव्हा मी एकदा मी रेफरन्स व्हेरिएबलला अँड सिम्बलनी डिक्लेअर केलं त्याच्या टाईप सोबत, तिकडे ह्याचं टाईप इंट आहे. आता मला P1 व्हेरिएबल जो आहे तो वापरताना परत मला अँड सिम्बल लिहायची गरज नाही परत, किंवा मला हे पॉइंटर पण लिहायची गरज नाही. मी डायरेक्टली इकडे P1 इज इक्वल टू सपोज 100 केला. आता तर ह्याचा अर्थ काय झाला की मी P1 व्हेरिएबलला 100 व्हॅल्यू असाइन केली आहे. आणि ह्याच्याने काय होईल? जर का तुम्ही M ची व्हॅल्यू प्रिंट केली तर M ची व्हॅल्यू पण 100 झालेली तुम्हाला रिफ्लेक्ट होईल. आणि तसंच मी M व्हेरिएबलच्या व्हॅल्यूमध्ये काही बदल केला, सपोज मी M ला 50 असाइन केलं, ते चेंज तुम्हाला P1 व्हेरिएबलमध्ये रिफ्लेक्ट झालेलं दिसेल. सो reference variables help us to save the RAM memory because there will not be a separate RAM memory area allocated for the reference variable, but the reference variable will be given the same RAM memory area as the नॉर्मल इंट व्हेरिएबल. ओके, तर हे एक पॉइंट झालं. दुसरं पॉइंट काय आहे की रेफरन्स व्हेरिएबल्स हेल्प अस टू सेव्ह द हेल्प अस टू रिड्यूस द कॉम्प्लेक्सिटी इन द प्रोग्राम. कारण तुम्ही जेव्हा परत रेफरन्स व्हेरिएबल वापरता तर तुम्हाला परत काही अँड किंवा पॉइंटर लिहायची गरज नाही. ठीक, तर मी फक्त काय करतो, इकडे एक पॉइंट तसा लिहितो, इन द अबाउ स्टेटमेंट वी हैव असाइन्ड, have declared one as a
reference variable of type int is because we have used the AND symbol while declaring the P1 variable. So if we had used the AND symbol before the variable name M on the LHS, then it would mean that we are assigning the address of the variable M to the variable P1. In that case, P1 need to be declared as a pointer variable. Okay. Now P1 is a reference variable to M. This means that the C++ compiler has assigned a different name for the same 2-byte RAM memory location, which was initially assigned or allocated for the variable P1 during the execution of the statement, which was initially allocated for the variable M लिहायला पाहिजे होतं. During the execution of the statement int M. So now P1 and M are aliases of each other. आम्ही असं म्हणू शकतो. This means that if we change the value of the P1 variable, the same change is reflected in the value of M variable and vice versa. म्हणजे जर का मी M मध्ये चेंज केलं, ते चेंज तुम्हाला P1 व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मध्ये दिसेल. बघा एक्झाम्पल, P1 is equal to 100 केलं, M variable value also becomes 100. Sorry, M equal to 50 केलं, the value of P1 variable also becomes 50. The main use of reference variable is that it helps to save the RAM memory area and also it helps to reduce the complexity in the program. This is because we don't need to use the pointer or the AND symbol when using a reference variable once we declare it. Okay. आम्ही काय करतो, ह्याच्यावर आम्ही एक प्रोग्राम करूया. Program to swap values of two variables, suppose using call by reference. म्हणजे आधी मी फक्त सिंपल प्रोग्राम करतो ह्याचा युजिंग रेफरन्स व्हेरिएबल करू, जिकडे आम्ही मेन मध्येच हा पूर्ण कोड लिहू. हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम
युझिंग नेम स्पेस std, मग इंट मेन. आता मेन मध्ये मी इंट no1 इंट no2, मला no1 no2 चे व्हॅल्यू स्वॅप करायची आहेत. तर मी काय करतो, इंट अँड p1 इज इक्वल टू no1. तर मी no1 चा रेफरन्स p1 ला असाइन केलंय, no2 चा रेफरन्स p2 ला असाइन केलंय. म्हणजे p1 आणि no1 आता दोन वेगळे वेगळे नावं झाली एकाच रॅम मेमरी लोकेशनला, जे आधी no1 ला अलोकेट झालं होतं. सिमिलरली फॉर p2 अँड no2. ओके, तर आता मी काय करणार आहे, इकडे मी आधी एंटर द युजर कडनं no1 no2 मध्ये व्हॅल्यूज घेणार आणि इकडे काही सांगा मला सी इन एक्स्ट्रॅक्शन no1 no2. आता मला p1 आणि p2 चा वापर करून no1 आणि no2 व्हेरिएबल्स मध्ये त्यांचे व्हॅल्यू मला स्वॅप करायची आहे. तर खूप सोपं आहे. मी सपोज एक टेम्प नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं इकडे. टेम्प इज इक्वल टू मी काय करणार, इकडे p1 लिहिणार, p1 इज इक्वल टू p2 आणि p2 इज इक्वल टू टेम्प. तर काल मी तुम्हाला जो कोड दाखवला होता त्याप्रमाणेच मी no1 no2 चे व्हॅल्यू स्वॅप केले आहेत p1 p2 चा वापर करून. आणि ॲज यू ऑल कॅन सी हिअर की मी इकडे p1 p2 वापरताना काही स्पेशल नोटेशन वापरलं नाही. ओके, तर ऑटोमॅटिकली जेव्हा मी p1 p2 चे व्हॅल्यू स्वॅप करतो no1 no2 चे व्हॅल्यू पण स्वॅप झालेले असतील. कारण p1 आणि no1 हे दोन नावं आहेत एकाच रॅम मेमरी लोकेशनला, जे आधी no1 ला अलोकेट झालं होतं. सिमिलरली फॉर p2 अँड no2. आता मी ह्यांचे जे व्हॅल्यू स्वॅप केलेले आहेत ह्यांना डिस्प्ले करतो. तर व्हॅल्यूज ऑफ no1 अँड no2 आफ्टर स्वॅपिंग आर, इकडे काय p1 अँड नाही, डायरेक्टली no1 no2 डिस्प्ले करू शकतो मी no2, कारण no1 हा किंवा p1 हा no1 चा रेफरन्स आहे, p2 हा no2 चा रेफरन्स आहे. ठीक आहे, सो इज द प्रोग्राम क्लिअर नाउ अभिराम, रोहन? Yes. ओके, तर मी ह्याला आधी सेव्ह करतो. मला एकच मिनिट द्या, पाणी पितो. इकडे मी एक नवीन फोल्डर बनवतो रेफरन्स व्हेरिएबल नावाचा, आणि ह्याच्यामध्ये प्रोग्राम नंबर 1.cpp म्हणून ह्याला सेव्ह करतो. बरं, आता मी काय करतो, हे ओपन करतो इकडे क्रोम, आणि मी इकडे ऑनलाईन GDB वर हा प्रोग्राम रन करतो.
ठीक आहे, मी काय करू, जोपर्यंत ते आय थिंक लोड झालेलं असेल वाटतं. कॉपी. आलं. ठीक आहे. सो यू हॅव गॉट द एक्सपेक्टेड आउटपुट ऑन द स्क्रीन. क्लिअर अभिराम, रोहन? Yes, sir. प्रोग्राम मला काय करायचं आहे, मला फंक्शन वापरून करायचं आहे. काय अवघड नाहीये, मला फक्त काय करावं लागेल, आधी मी वरती एक स्वॅप फंक्शन डिफाईन करणार आहे. त्याचं प्रोटोटाइप डिक्लेरेशन स्टेटमेंट मी वरती लिहिणार आहे. तर इकडे काय येईल, इंट अँड आणि इंट अँड म्हणजे कॉल बाय रेफरन्स. तर हिअर द अबाव फंक्शन prototype declaration statement of the swap function is telling the C++ compiler that the data types of the two formal parameters of the swap function definition are two reference variables of type int. This means that when we call the swap function in the program, we will need to pass the references of two normal int variables as first and second input arguments to the swap call statement. खाली मी कॉल बाय रेफरन्स म्हणून असं लिहितो. डिस्प्ले कॉल करताना मला कॉल बाय रेफरन्स लागणार नाही किंवा कॉल बाय ॲड्रेस पण लागणार नाही. इकडे मी कॉल बाय व्हॅल्यूचा वापर करणार, कारण मला डिस्प्लेमध्ये काही चेंज नाही करायचे, त्यांचे व्हॅल्यूज फक्त मला डिस्प्ले करायचे आहेत. ठीक आहे. तर आम्ही 3 प्रकारचे फंक्शन कॉल स्टेटमेंट्स बघितले, अभिराम अँड रोहन. पहिला म्हणजे कॉल बाय व्हॅल्यू आहे, दुसरा म्हणजे कॉल बाय ॲड्रेस, जिकडे आम्ही पॉइंटरचा वापर करतो, तिसरा म्हणजे कॉल बाय रेफरन्स आहे. आधी मी काय करतो, खाली स्वॅपचं आणि डिस्प्ले फंक्शनचे डेफिनिशन्स राईट करतो. मी अँड NO3 अँड NO4 लिहिलं, किंवा हवं असेल तर तेच नावं वापरू शकतो, P1 P2. नावं कुठलंही चालतील. मेन काय की तुमचा लॉजिक बरोबर असला पाहिजे. तर मी काय करतो, हे 3 जे स्टेटमेंट लिहिले होते हे मी इथून कट करून खाली पेस्ट करतो. ओके. डिस्प्ले फंक्शनचं पण डेफिनेशन लिहितो आता. तर इकडे मी लिहिणार NO3 कॉमा इंट NO4 लिहिलं. डायरेक्टली आम्ही NO3 NO4 चे व्हॅल्यू डिस्प्ले करू शकतो. आता या दोन्ही फंक्शनला मी मेनच्या बॉडीमध्ये कॉल करणार आहे. तर आधी मी स्वॅपला कॉल करतो, इकडे NO1 कॉमा NO2 लिहितो. आता बघा, काल मी तुम्हाला पॉइंटर शिकवताना कॉल बाय ॲड्रेसचा वापर केला होता. तर तिकडे आम्ही स्वॅप कॉल करताना NO1 आणि NO2 चे ॲड्रेस पास केले होते, आणि मला हे जे 2 फॉर्मल पॅरामीटर आहेत त्यांना ॲज पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागले. पण आता मात्र मी काय केले बघा, मी डायरेक्टली NO1 NO2 लिहिले.
पण ह्याचा अर्थ तुम्ही हे समजू नका की इकडे मी NO1 NO2 चे व्हॅल्यू पास करतोय. नाही, इकडे मी NO1 NO2 चे रेफरन्सेस पास करतोय, कारण खाली मी P1 P2 ला ॲज रेफरन्स व्हेरिएबल म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल आधीच्या प्रोग्राममध्ये मला जर का P1 ला NO1 चा रेफरन्स बनवायचं होतं तर मला असं लिहावं लागलं. इकडे मी NO1 च्या आधी काय अँड लिहिलं नाही, मी डायरेक्टली NO1 चं नाव लिहिलं. तसंच मी इकडे NO1 NO2 ला पास करताना, त्यांचे रेफरन्सेस पास करताना मी डायरेक्टली NO1 आणि NO2 चे नाव या स्वॅप फंक्शन कॉल स्टेटमेंट मध्ये लिहिले आहेत. तर NO1 चा जो रेफरन्स आहे तो P1 मध्ये गेलाय आणि NO2 चा रेफरन्स जो आहे तो P2 मध्ये गेलाय. आणि मग मी P1 आणि P2 चे व्हॅल्यू इकडे स्वॅप केलेले आहेत. आणि म्हणजेच काय की NO1 आणि NO2 चे व्हॅल्यूज तुम्हाला स्वॅप झालेले दिसतील मेन मध्ये. ठीक आहे. तर दिस इज द वे यू पास व्हेरिएबल्स इन अ फंक्शन which is being called by reference. कळलं का अभिराम आणि रोहन? हो. Yes, sir. So I'll just mention the point. In the above swap function call statement, though we have not or we have mentioned only the variable names NO1 and NO2 in the above swap call statement, but that doesn't mean that we are passing the values of NO1 and NO2 into the swap definition. Means that we are passing the references to NO1 and NO2 into the swap function definition. This is because we have declared the P1 and P2 as reference variables in the title of the swap function definition. असं ते कारण झालं. So we have accessed the RAM memory locations now of NO1 and NO2 directly using the reference variables P1 and P2 inside the body of the swap function definition. And so we have swapped or interchanged the values of NO1 and NO2 using P1 and P2. आणि मग हे Cout ला मी काय करणार, इकडे मी एक सेमीकॉलन टाकतो अभिराम, डिस्प्लेला कॉल करतो, NO1, NO2 पास करणार मी आणि ते खाली डिस्प्ले झालेले आहेत बघा. इकडे मात्र काय झालंय, डिस्प्लेमध्ये NO1 आणि NO2 चे व्हॅल्यूज पास झालेले आहेत NO3 आणि NO4 फॉर्मल पॅरामीटर्स मध्ये. कारण खाली मी NO3 आणि NO4 डिक्लेअर करताना त्यांना रेफरन्स व्हेरिएबल म्हणून डिक्लेअर नाही केले, मी त्यांना ॲज नॉर्मल व्हेरिएबलच डिक्लेअर केलेला आहे. ठीक आहे. सो आय होप द प्रोग्राम इज क्लिअर नाउ. अभिराम, रोहन?
येस. येस सर. हा रन करून बघू आता बघ. आले बघ. So you have got your expected output on the screen now. Okay. Call by reference चा अजून एक प्रोग्राम करू आम्ही, जिकडे find the perimeter and area of a rectangle using the concept of call by reference. जसं आम्ही काल व्हॉल्यूम आणि एरिया ऑफ अ स्फिअर काढलं होतं, कॉल बाय रेफरन्सचा वापर करू. लेट अस स्टार्ट द प्रोग्राम. पहिलं फंक्शन डिफाईन करणार आहे, सपोज इंट पेरी नावाचा. ह्याच्यामध्ये मी लेंथ, ब्रेड्थ आणि वैबी ह्याकडे आणि जे पेरीमीटर व्हेरिएबल आहे ती तिघांना बाय रेफरन्स पास करणार आहे मेन मधून. एरिया इंट अँड आणि इंट अँड परत कॉल बाय रेफरन्सचा वापर करणार आहे मी. आधी मी काय करतो, या दोन्ही फंक्शनचे मी खाली डेफिनेशन लिहितो. सो इकडे मी लिहिलं L2 इंट अँड B2 आणि इंट अँड A2. So I have declared the formal parameters of type int in the title of the area function definition. आता फॉर्म्युला काय एरियाचा, A2 इज इक्वल टू, अजून एक गोष्ट, इकडे मी रिटर्न टाईप वॉइड टाकलं तरी चालेल, ठीक आहे, कारण एनिवे मी एरिया व्हेरिएबलला मेन मधून पास करणार आहे बाय रेफरन्स या एरिया फंक्शन मध्ये, आणि तो रेफरन्स A2 मध्ये पास होईल. तर मी A2 मध्ये जे काही चेंज करणार ते मला वरती मेन फंक्शन मध्ये एरिया नावाच्या व्हेरिएबल मध्ये रिफ्लेक्ट होणार. आता फॉर्म्युला काय आहे, L2 इंटू B2. असंच मी एक पेरीमीटर नावाचं फंक्शन डिफाईन करणार आहे. पेरी इकडे मी लिहिलं L2 अँड B2 अँड P2. सपोज इकडे P2 इज इक्वल टू मल्टिप्लाइड बाय L2 प्लस B2. आता मला फक्त हे दोन फंक्शन कॉल करावे लागतील, तर मी दोन व्हेरिएबल डिक्लेअर करतो, इकडे लेंथ आणि ब्रेड्थ नावाचे. इकडे अजून दोन व्हेरिएबल डिक्लेअर करतो, एरिया 1 आणि इकडे पेरीमीटर 1 नावाचं. आता आम्ही युजर कडनं आधी लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ ट्रायंगल इनपुट घेऊ. एंटर द लेंथ ऑफ द रेक्टँगल. तर इकडे मला काय लिहायला पाहिजे खाली, लेंथ अँड ब्रेड्थ, सॉरी, इन एक्सट्रॅक्शन लेंथ, एक्सट्रॅक्शन ब्रेड्थ. आता मी एरिया फंक्शन कॉल करतो आधी, त्याच्यामध्ये मी लेंथचा रेफरन्स पास करतो, मग ब्रेडचा रेफरन्स पास केलाय, मग एरिया 1चा रेफरन्स पास केलाय. म्हणून मी फक्त त्यांचे नावं लिहिले आणि खाली मी
L2, B2 आणि A2 ला रेफरन्स व्हेरिएबल डिक्लेअर केल्यामुळे ऑटोमॅटिकली ह्यांचे रेफरन्सेस खाली पास झाले. आता पेरिमीटर इकडे काय राहिले, लेंथ, ब्रेड्थ आणि पेरिमीटर 1. आणि दोन्ही फंक्शन कॉल केल्यावर मी इकडेच दोन्ही व्हॅल्यूज डिस्प्ले करू शकतो, कारण एनिवे मी एरिया 1 आणि पेरिमीटर 1 या दोन्ही व्हेरिएबल्सना बाय रेफरन्स पास केलं होतं. तर एरिया ऑफ द रेक्टँगल इज, इकडे काय येईल, एरिया 1, द पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज, आणि इकडे पेरिमीटर 1. ओके, तो हा प्रोग्राम रन करूया आम्ही. फंक्शनचं नाव पेरी होतं, चुकून पेरिमीटर लिहिलं असं. हो, खाली पण मला वॉइड लिहावं लागेल ना, कारण प्रोटोटाइप डिक्लेरेशन स्टेटमेंटमध्ये मी वॉइड मेन्शन केलं होतं. आता 3 आणि 4 लिहिलं आले बघ. ठीक आहे. सो इज द प्रोग्राम क्लिअर ना अभिराम, रोहन? Yes, sir. अभिराम, कळलं ना? Yes. ओके. सो एक शेवटचा लास्ट प्रोग्राम राहिला याच्यामध्ये, रेफरन्स व्हेरिएबलमध्ये नाही. ॲक्च्युली हा शेवटचा प्रोग्राम पॉइंटरचा भाग येतो, पण एक नवीन कॉन्सेप्टच आहे तो. त्याला म्हणतात डायनेमिक मेमरी ॲलोकेशन. याचं एक प्रोग्राम जरी केलं तरी पुरेसं आहे, कारण तुमच्या बुकमध्ये याचं जास्ती काही दिलं नाही आहे, फक्त अर्धा पान दिलं आहे काही. ओके. तर आता बघा, समजा मी एक ॲरे डिक्लेअर केला ऑफ साईज 100. तर ह्याच्यामध्ये जर का मला काही डेटा स्टोअर करायचा असेल, समजा मला या ॲरेमध्ये स्टुडंट्सचे मार्क स्टोअर करायचे आहेत. आता सपोज या ॲरेमध्ये मला फक्त 10 स्टुडंटचे मार्क स्टोअर करायचे जर असतील, तर इकडे प्रॉब्लेम काय झालाय की तुम्ही ऑलरेडी एक 1 डायमेन्शनल ॲरे डिक्लेअर केलेला आहे, ज्याची कॅपॅसिटी 100 आहे. म्हणून त्याला ऑलरेडी रॅम मेमरी 100 इंटिजर एलिमेंटचं ॲलोकेट झालेलं आहे. पण या 100 एलिमेंट पैकी मी फक्त 10 व्हॅल्यू स्टोअर केलेले आहेत त्या ॲरेमध्ये. तर काय होईल, तर ऑब्विसली जे उरलेले रॅम मेमरी लोकेशन्स ॲलोकेट झाले होते त्यांची रॅम मेमरी वेस्ट होईल. जरी तुम्हाला ह्याच्यामध्ये आउटपुट प्रॉपर भेटेल, पण ह्याच्यामध्ये तुमचं जे रॅम मेमरी एरिया आहे ते वेस्ट केलं जाईल. इट विल बी वेस्टेड अननेसरली, दो यू आर गेटिंग द करेक्ट आउटपुट. म्हणून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आम्हाला कशाची गरज आहे की जेव्हा प्रोग्राम रन होईल तेव्हा आम्ही युजरकडनं
असं इनपुट व्हॅल्यू घेऊ की त्याला किती एलिमेंट्स अलोकेट करायचे आहेत किंवा त्याला किती व्हॅल्यू स्टोअर करायचे आहेत त्या ॲरेमध्ये, आणि जे काही नंबर ऑफ व्हॅल्यूज युजर एंटर करणार तर आम्ही तेवढ्याच साईजचा ॲरे अलोकेट करू रॅम मेमरीमध्ये. यासाठी आम्ही डायनेमिक मेमरी ॲलोकेशनचा वापर करतो आणि त्यासाठी आम्ही एक न्यू कीवर्डचा वापर करतो. न्यू. तर कसं लिहायचं बघा. मी आधी हा ARR1 जो आहे त्याला मी ॲज अ पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहे. मग मी युजरला विचारणार की तुम्हाला किती व्हॅल्यू स्टोअर करायची आहेत या ॲरेमध्ये. युजर जे काय टाईप करेल ते आम्ही n नावाच्या सपोज व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. आता इकडे मी n मध्ये इनपुट व्हॅल्यू घेतली. त्याच्यानंतर मी काय करणार आहे नेक्स्ट स्टेटमेंटला, ARR1 इज इक्वल टू न्यू इंट आणि ब्रॅकेटमध्ये n. तर हा जो राईट हँड साइड आहे हा काय करेल, हा एक रॅम मेमरी एरिया ॲलोकेट करेल एका 1 डायमेन्शनल ॲरे व्हेरिएबलसाठी ऑफ इंटिजर टाईप, आणि n व्हेरिएबलची जी काय व्हॅल्यू होती तो तेवढ्या साईजचा ॲरे क्रिएट करेल. म्हणजे तो तेवढ्या साईजचा और तेवढे इंटिजर टाईपचे एलिमेंट्स त्या ॲरेमध्ये ॲलोकेट करेल. समजा n व्हेरिएबलची व्हॅल्यू 5 आहे, तर हा स्टेटमेंट जो आहे तो 5 साईजचा ॲरे म्हणजे अन ॲरे ऑफ साईज 5 एलिमेंट्स ऑफ द इंटिजर डेटा टाईप त्यासाठी रॅम मेमरी डायनेमिकली म्हणजे रन टाईमला ॲलोकेट करेल. आणि ते जे 1D ॲरे ज्याचं साईज 5 आहे जे ॲलोकेट झालेलं आहे त्याचं जे बेस ॲड्रेस आहे, बेस ॲड्रेस म्हणजे त्याचं पहिल्या एलिमेंटचं ॲड्रेस जे आहे ते ARR व्हेरिएबलमध्ये मी स्टोअर करत आहे. म्हणून ARR जो आहे त्याला मी ॲज अ सिंगल पॉइंटर व्हेरिएबल म्हणजे ॲज अ पॉइंटर व्हेरिएबल म्हणून डिक्लेअर केलेला आहे. तर आता जेव्हा हे स्टेटमेंट रन होईल तर काय होईल, कारण मी ARR व्हेरिएबलमध्ये या डायनॅमिकली ॲलोकेटेड ॲरेचा बेस ॲड्रेस स्टोअर केलेला आहे. तर ऑटोमॅटिकली ARR1 जे आहे ते त्या ॲरेचं नाव होईल आणि मी ARR1 वरती त्या ॲरेचे एलिमेंट्स त्याच प्रकारे ॲक्सेस करू शकतो जसं मी आधीच्या ॲरेच्या प्रोग्राममध्ये इंडेक्स वापरून केलेले होते. आणि एकदा तुम्हाला या ॲरेची गरज नाहीये तर तुम्ही काय करू शकता, एक डिलीट नावाचं ऑपरेटर आहे ते ARR1 वरती वापरू शकता. तर हे जे डिलीट ARR1 आहे हे जो ॲरे इकडे ॲलोकेट झाला होता त्याला डिस्ट्रॉय किंवा डिॲलोकेट करून टाकेल. ठीक आहे. सो इज इट क्लिअर अभिराम रोहन? Yes, sir. तो इकडे आता ह्याचं ॲडव्हान्टेज काय आहे की ह्याच्यामध्ये मी रॅम मेमरी एरिया सेव्ह करतोय, कारण जेवढे व्हॅल्यूज मला स्टोअर करायचे आहेत ॲरेमध्ये मी तेवढ्याच साईजचा 1D ॲरे क्रिएट करतोय. ओके. तर मी असं एक प्रोग्राम करतो इकडे, प्रोग्राम टू एक्सेप्ट and display all even number suppose in a one dimensional array
where the 1D array is allocated RAM memory using dynamic RAM memory allocation. Okay. तर इकडे मी हॅश इन्क्लूड IOStream करतो आधी युजिंग नेम स्पेस std. आता इकडे मला काही सेपरेट फंक्शन्स डिफाइन करायची गरज नाही. मेन मध्ये हा कोड लिहिला तरी चालेल. आता इकडे मी काय करणार आहे, इन पॉइंटर ERR1, N1 cout enter how many values do you want to print the array. आता मी युजर कडनं हे नंबर ऑफ इनपुट व्हॅल्यूज एक्सेप्ट करणार आहे N1 नावाच्या व्हेरिएबल मध्ये. त्याच्यानंतर मी डायरेक्टली असं लिहिणार आहे, ERR1 is equal to new int N1. So the above statement will dynamically, that is at runtime, create the RAM memory for a 1D array for N1 number of elements in the 1D array, and so N1 number of elements of the int type will be allocated for the 1D array, and the base address or the address of the first element in that 1D array will be stored in the ERR1 pointer variable of int type. So because ERR1 stores the base address of the dynamically allocated 1D array, so ERR1 becomes the name of the dynamically allocated 1D array. मी काय करणार, जसं मी आधी अरेच्या प्रोग्राम मध्ये त्या अरेचे एलिमेंट्स ऍक्सेस केले होते फॉर लूपचा वापर करून, तसंच मला या प्रोग्राम मध्ये पण करावं लागेल. फॉर एंटर द, इकडे किती व्हॅल्यूज आहेत, N1 number of values to be stored in the array. आता इकडे मी I is equal to 0 घेतो, I less than equal to N1 minus 1 I plus. तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की आम्ही ॲरेचे एलिमेंट्स ॲक्सेस करताना एक लूप वापरतो, जनरली फॉर लूप वापरतो, आणि त्या फॉर लूपचं जे लूप व्हेरिएबल आहे आय, त्याला आम्ही ॲरेच्या करंट एलिमेंटचं इंडेक्स म्हणून ठेवतो. आणि आता मला काय करायचं आहे, ह्या ॲरेमध्ये जितकी इवन व्हॅल्यूज आहेत मला फक्त त्यांची व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे. तर इकडे मी फक्त एक कंडिशन लिहिणार आहे, इफ ARR1 of I %2 is equal to 0, तर मी cout आणि काय करणार आहे, ARR1 of I, आणि मग दोन एलिमेंट्स मध्ये मला स्पेस हवंय म्हणून मी स्पेस असं डिस्प्ले केलं आहे. cout the even values
array r so and आता हा लूप पूर्ण जेव्हा रन होईल हा मला या ARR1 ॲरेची काही गरज नाही. तर मी डायरेक्टली काय करू शकतो, आता हा ॲरे डिॲलोकेट करू शकतो. यासाठी डिलीट ARR1 हे स्टेटमेंट लिहू शकतो. सो डिलीट a keyword in C++ and it will deallocate or destroy the RAM memory which was allocated for the 1D array ARR1 using the new keyword. Okay, so I hope this program is clear, Abhiram, Rohan. Awesome. Yes. मला एकदा रन करू. सो समजा मी इकडे लिहिलं की मला 5 व्हॅल्यू स्टोअर करायचे आहेत. So as seen, you have got the expected output on the screen. Clear ना आता हा प्रोग्राम दोघांना, अभिराम, रोहन? हो. हो सर. ओके, ठीक आहे. सो इकडे आमचं C++चं पार्ट झालं. तुमच्या त्या पार्ट 1च्या ह्याच्यामध्ये बुकचा जो पार्ट 1 आहे त्याच्यामध्ये C++ झालं आमचं. तर हा ॲक्च्युली सर्वात अवघड पार्ट होता C++चा. सो थँकफुली आमचं इन डिटेल झालं सगळं. मी काय करतो, तुम्हाला ह्याचे होमवर्क असाइनमेंट्स, काही एक्स्ट्रा होमवर्क असाइनमेंट्स सॉल्व करायला तुमच्या एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी ऑन ह्याच्या स्काईपवरच सेंड करतो बाय इव्हनिंग टुडे या चॅटवरच. आणि आम्ही काय करू, उद्या एक सुट्टी घेऊ. उद्या मला थोडं अर्जंट काम होतं. तर परवापासनं आम्ही तुमचं जे पहिलं टॉपिक आहे दॅट इज नंबर सिस्टम्स ती आधी बघू. ठीक आहे, कारण पहिलं दुसरं आणि शेवटचं टॉपिक हे स्कोरिंग पण आहे आणि महत्त्वाचं पण आहे. ओके, आणि एंडला व्हिज्युअल बेसिकचा पार्ट करू. तो खूप छोटा आहे ॲक्च्युली. व्हिज्युअल बेसिकचा पार्ट हार्डली इट विल टेक अस 2 or 3 days टोटली मध्ये, बिकॉज सिन्स ऑलरेडी त्याचे मोस्ट कॉन्सेप्ट आमचे C++मध्ये झाले आहे. तर तुम्हाला ते कळायला एवढं अवघड वाटणार नाही. ठीक आहे ना अभिराम, रोहन? ओके सर. अभिराम चालेल ना? हो चालेल. तर कारण नंबर सिस्टम्स हा थोडा अवघड पण, नॉट अवघड ॲक्च्युली, पण थोडा ॲनालिटिकल पण आहे. आणि हा ॲक्च्युली आता जे नेक्स्ट 3 चॅप्टर आम्ही करू त्याच्यामध्ये काही प्रोग्राम सॉल्विंग नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मेनली थिअरी पार्ट आहे आणि सम्स आहे तुम्हाला सॉल्व करायला. तर मी ऑब्व्हियसली ते सम्सचं तुम्हाला एक नीट प्रॅक्टिस करून देतो. ठीक आहे, आणि तुम्हाला जसं प्रोग्राम्स एक्सप्लेन केले होते C++मध्ये त्याचप्रमाणे मी तुम्हाला ते 3 टॉपिकचे एक्सप्लेन करतो. आणि मग परत व्हिज्युअल बेसिकमध्ये प्रोग्राम्स आहेत. पण व्हिज्युअल बेसिकमध्ये कारण आमचं जसं मी म्हटलंय C++ झालं आहे आमचं, तेच कॉन्सेप्ट मोस्ट ऑफ देम परत रिपीट झालेत व्हिज्युअल बेसिकमध्ये. तर काही त्याच्यामध्ये ते खूप सर्वात सोपं येते, ते आम्ही एंडला ठेवू. ठीक आहे, तर हे आधी आम्ही करू हे 3 टॉपिक. ठीक आहे ना अभिराम, रोहन? हो. हो सर. चालेल. तर विल मीट ऑन थर्सडेला आम्ही 11ला भेटू शाळा. ओके, आणि नंबर सिस्टम चालू करू. चालेल. त्याचे ॲज आय टोल्ड यू होमवर्क असाइनमेंट्स मी आज संध्याकाळपर्यंत पाठवतो. चालेल. हो. ओके, ठीक आहे. सो ठीक आहे, मग आजसाठी वी कॅन स्टॉप मग. चालेल. ओके.